नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय दडपे पोहे, तेही अगदी सोप्या पद्धतीने, अजिबात झंझट नाही की पोहे कसे बनतात। कधी कधी पोहे बनवायचे असतात पण कधी कधी छान बनत नाही, तर दडपे पोहे त्यांच्यासाठी आहेत ज्यांना पोहे अगदी सोप्या पद्धतीने बनवायचे असतील। तर काय करायचं, साधे पोहे घेतलेत, पातळ पोहे वापरले तरी सुद्धा चालतील। मी इथे जाडसर जे रेग्युलर पोहे असतात तेच वापरलेले आहेत। एका चाळणीवर ठेवलेत आणि त्यावरती थोडं पाणी मारून घेते। खूप जास्त भिजवत नाहीये, नॉर्मल थोडंसं पाण्याने ओलसर होतील एवढंच मी हे ओले करून घेणार आहेत पोहे। म्हणजे काय होईल, पोहे थोडेसे छान नरम पडतील आणि आपल्याला खाताना छान सॉफ्ट असे पोहे जाणवतील। तर थोडंसं पाणी मारायचं आहे पोह्यांवरती आणि ओलसर करून घ्यायचे पोहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही धुवून लगेच काढून चाळणीवरती ठेवू शकता, पण मी इथे तसं नाही करत आहे। थोडंसं पाणी मारते आणि जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते चाळणीवरून गाळून जाईल। तर आता हे पोहे धुवून मी साईडला ठेवते। त्यानंतर एका भांड्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा, कोथिंबीर बारीक चिरलेली, त्यानंतर साखर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं, एक हिरवी मिरची घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान व्यवस्थित मिक्स करायचं। तुम्ही हाताने सुद्धा चुरून घेतलं तरी सुद्धा चालेल। काय होतं, मिठामुळे थोडंसं पाणी सुटेल आणि साखर जी आहे ते विरघळून जाईल। त्यामुळे आधीच आपल्याला हे जे मिश्रण आहे सर्व जे आपण घातलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवायचं। त्यानंतर जे पोहे आपले बाजूला ठेवलेले आहेत ते ह्यामध्ये घालायचे। छान नरमसे झालेले असतील तर मग ह्याच्यामध्ये घालायचे आणि पोह्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। काय होईल, ओलसरपणामुळे पोहेसुद्धा छान मिक्स होतील आणि साखरेची मिठाची चव जी आहे ती व्यवस्थित पोह्यांना लागेल। तर ह्याच्यामध्ये आपण कांदा जो आहे तो कच्चा वापरलेला आहे, त्यामुळे दडपे पोहे खाताना खूप सुंदर लागतात। तर आता हे मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला फोडणी घालायची आहे। तर तेलामध्ये मी थोडेसे शेंगदाणे घालते। शेंगदाणे आधी तळून घेणार आहे पोह्यांमध्ये, ह्याची चव खूप सुंदर येते। जर शेंगदाणे तुम्ही सेपरेट भाजून त्याच्यामध्ये घातलात तरी सुद्धा चालेल। तर मी शेंगदाण्यामध्येच तळून झाल्यावर त्यामध्ये मोहरी आणि थोडीशी हळद घातली आहे। गॅस बंद करून घालायची आणि त्यानंतर ही फोडणी घालायची, आपण जे पोहे मिक्स करून ठेवले त्यावरती। फोडणी घातल्याच्या नंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यामुळे हळदीची जी चव आहे आणि कलर तो पोह्यांना खूप सुंदर येतो आणि तुम्ही हे टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा तुम्हाला बाहेर घेऊन जायचे असतील तर नेऊ शकता। लवकर खराब होत नाहीत हे पोहे। ह्याच्यावरतून थोडंसं लिंबू पिळायचं आणि मग मस्त खायला तयार होतात। तुम्हाला आवडत असेल तर ह्यावरती तुम्ही शेवसुद्धा घालू शकता आणि हे दडपे पोहे तयार होतात। तर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते हे दडपे पोहे। जर तुम्ही अजूनपर्यंत मयुरीज किचनला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा। तर हे दडपे पोहे अगदी झटपट होतात, नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।